नमस्कार. अंमळनेर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. जे उमेदवार आहेत त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत. असाच एक आरोप चौधरी बंधूंवर करण्यात आलेला आहे. सामाजिक कार्यकर्त्या मेघा पाटकर यांनी एक असा आरोप केलेला आहे की शहादा तालुक्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये बुडवल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे. याबाबत नेमकं काय हे प्रकरण हे जाणून घेण्यासाठी आज आपण डॉक्टर रवींद्र चौधरी यांच्याकडे आलेलो आहेत. बापूसाहेब, नेमकं काय प्रकरण, काय सांगाल तुम्ही? मेघा पाटकर, सामाजिक कार्यकर्ता मेघा पाटकर यांनी जो आरोप केलेला आहे त्यात किती सत्य, किती तथ्य, काय सांगाल तुम्ही? सर्वप्रथम मेघाताई पाटकर यांच्याबद्दल तर आम्हाला नेहमीच आदर आहे, कारण त्या एक सामाजिक मोठ्या कार्यकर्ता आहेत आणि त्या माध्यमातून त्यांनी जो सातपुडा सहकारी साखर कारखाना मी चालवायला घेतला होता, त्या कारखान्याचे 2020 ते 2021ला जवळपास 65 कोटी रुपये शेतकऱ्यांचे देणे बाकी आधीचे मॅनेजमेंटचे होते. कारखाना हा ढबगायला आला, कारखाना हा बंद पडण्याच्या मार्गावर आला आणि तो कारखाना बंद पडण्याच्या मार्गावर आल्यानंतर आम्ही आमच्या हिरा उद्योग समूहाच्या वतीने माननीय आमदार श्री दादा चौधरी आणि मी असं मिळून त्या शेतकऱ्यांना धीर दिला आणि शेतकऱ्यांना ज्या वेळेला आम्ही 65 कोटी रुपये अदा केलेत, शेतकऱ्यांना ज्या वेळेला 65 कोटी रुपये अदा केलेत, त्याच्यानंतर मॅनेजमेंटने च्या वतीने आम्ही कायदेशीर दृष्टिकोनातून तो कारखाना आज चालवायला घेतलेला आहे. जर त्यावेळेला शेतकऱ्यांना 65 कोटी रुपयाचे पेमेंट अदा करण्यात आलं नसतं तर ते पैसे आधीच्या मॅनेजमेंटच्या चुकीमुळं कदाचित ते शेतकऱ्यांचे पैसे बुडाले असते, तसेच कारखाना बंद पडला असता. परंतु आदरणीय आमचे वडील आदरणीय काकासाहेब हिरालाल चौधरी आणि अण्णासाहेब विखे पाटील यांचे गुरु शिष्याचे नातं असल्या कारणाने त्यांनी आम्हाला आर्ख दिली की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही शेतकरी बांधवांच्या हितासाठी तुम्ही त्यांना मदत करा, आणि त्या अनुषंगाने 2021ला आम्ही 65 कोटी रुपये अदा करून कारखाना चालवला. त्यावेळेला परिस्थिती अशी होती की परिसरामध्ये एवढा मोठा प्रचंड ऊस होता की एक टिपरंसुद्धा कुणी आजूबाजूचे कारखानदार घ्यायला तयार नव्हते. परंतु त्यावेळेला आमच्या वडिलांनी आम्हाला आदेश केले की आमच्या गुरुचे हे स्थान आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तो कारखाना डबगायला जाऊ नये, म्हणून आम्ही त्या ठिकाणी कारखाना चालवायला घेतला आणि यशस्वीरित्या कारखाना आज चालवित आहोत. जर त्यावेळेला हे पेमेंट अदा झालं नसतं शेतकरी बांधवांना, ती लायबिलिटी माझी नव्हती, ती लायबिलिटी आधीच्या मॅनेजमेंटची होती आणि आधीच्या मॅनेजमेंटच्या असल्या कारणाने जर ते पैसे शेतकऱ्यांना मिळाले नसते तर कारखाना आज बंद पडला असता, शेतकऱ्यांचे 65 कोटी रुपये हे बुडाले असते. तसेच जो शेतात ऊस उभा होता तो ऊससुद्धा कुठल्याही कारखानदाराने घेतला नसता, तो ऊस शेतकऱ्यांना जाळून बाहेर फेकावा लागला असता. परंतु आम्ही शेतकरी हिताचा विचार करून त्यावेळेला 14 जूनपर्यंत आम्ही कारखाना चालवला. कारखाना आम्ही नुकसानीत होता तरी चालवला, कारण की वडिलांनी आदेश केलेले होते शेतकऱ्यांच्या शेवटच्या टिपऱ्यापर्यंत तुम्हाला ऊस गाळायचा आहे. आणि जनरली कारखानदारी हा जो ट्रेंड आहे महाराष्ट्रामध्ये तो नेहमीच याचप्रमाणे असतो की 3 वर्षाची सायकल असते. एखाद वर्षी प्रचंड ऊस असतो, दुसऱ्या वर्षी शॉर्टेज असतो. दुसऱ्या वर्षी कारखाना आम्ही यशस्वीरित्या चालवला. त्यानंतर जे काही देणी बाकी होती ती देणीसुद्धा आम्ही शेतकरी बांधवांना अदा करून 2023ला सुद्धा आम्ही कारखाना यशस्वीरित्या चालून घेतला. परंतु जे काही बिलं बाकी होती, जवळपास 2,500 ते 3,000 शेतकऱ्यांनी ऊसाचा पुरवठा केलेला होता. त्या अनुषंगाने आम्ही 2400 शेतकऱ्यांना पेमेंट अदा केलं. जे 600 शेतकरी जे बाकी होते त्यांनीच त्यांच्या संमतीने सांगितलं की बापूसाहेब, म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला तुम्ही आमच्या मरणापासून तुम्ही वाचवलंय, आम्हाला तुम्ही 2020-21-22ला एवढं प्रचंड आर्थिक संकटातनं तुम्ही बाहेर काढले, तर काही प्रमाणामध्ये पेमेंट आम्हाला उशिरा जरी मिळालं तर आम्हाला काही त्या गोष्टीची अडचण नाही. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही 18.5 कोटी रुपये हे आत्ताच दिवाळीच्या 2 दिवस आधी आम्ही शेतकऱ्यांना अदा केलेत. तसेच
4.5 कोटी रुपये हे जे HNTचे म्हणजे जे ट्रान्सपोर्ट आणि वाहतुकीचे असतात ते सुद्धा अदा केलेत. आजपर्यंत कुठल्याही 1 रुपयाची थकबाकी कारखान्याच्या वतीने किंवा आमच्या वरती नाहीये, हे या ठिकाणी नमूद करू इच्छितो. नेमकं निवडणुकीच्या तोंडावर आपल्यावर मेघा पाटकरांनी आरोप केलेला आहे. म्हणजे नेमकं ह्या आरोपाला तुम्ही कसे पाहतात? म्हणजे हा राजकीय स्टंट म्हणावा की काय काय सांगाल तुम्ही? हा निश्चितच राजकीय स्टंट आहे. माझ्या सूतगिरणीच्या संदर्भात पण तोच राजकीय स्टंट होता. माझ्या कारखान्याच्या बाबतीत पण तोच राजकीय स्टंट होता. मेघाताई पाटकरांना जी काही माहिती मंत्री महोदयांनी पुरवली असणार, कदाचित त्यांना जी काही माहिती मिळाली असणार ती सपशेल चुकीची आहे. आमच्या कारखान्याचं वरती शेतकऱ्यांचं आज 1 रुपया सुद्धा बाकी नाही, हे मी सांगू इच्छितो. तसेच सूतगिरणीच्या संदर्भात जो आरोप केलेला आहे, तर मग मंत्री महोदय कॅबिनेट मंत्री होते, त्यांच्यात जर हिंमत होती तर त्यांनी कायदेशीर कारवाई करायला पाहिजे होती आमच्यावरती कायदेशीर जर कारवाई केली असती तर आम्ही गुन्हेगार ठरलो असतो. परंतु ऐन निवडणुकीच्या वेळेला फक्त इश्यू करायचा, जनतेची दिशाभूल करायची, जनतेला उलटं काहीतरी सांगायचं, अफवा करायचं आणि या अनुषंगाने जनतेला भ्रमित करून सोडायचं, हे धंदे आहेत त्यांचे. हे धंदे त्यांनी आजपर्यंत केलेले आहे. मग हा जर पालकमंत्री होता, मंत्री महोदय जर कॅबिनेट मंत्री होते, तर त्यांनी त्यावेळेला का म्हणून आमच्यावरती कायदेशीर कारवाई केली नाही? ऐन निवडणुकीच्या वेळेलाच का हा इश्यू केला? कारण की त्यांना माहीत होतं की हा इश्यू जर रेस केला तर जनता भ्रमित होईल, जनता दिशाभूल होईल. परंतु जनता आता फार हुशार झालेली आहे आणि यांचे कारनामे जनतेसमोर आल्यानंतर दुष्काळ यांनी जाहीर केला नाही, शेतकऱ्यांना पीक विमा मिळू दिला नाही, शेतकऱ्यांच्या पीक विमामध्ये कंपन्यांमध्ये संगमताने यांनी पैसा लाटला. म्हणजे शेतकरी हिताचं काम आम्ही केलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातनं रक्ताचे अश्रू याने काढलेले आहेत, हे सर्वश्रुत आहे. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या ना. तुम्ही जर आमच्यावरती जे आरोप करतात ना, तर कायदेशीर कारवाई करा ना. का म्हणून तुम्ही पेपरामध्ये देतायत, बोर्ड लावतायत, हे करतायत? मेघाताईंच्या बद्दल आम्हाला नेहमीच आदर आहे आणि मेघाताईंना काहीतरी चुकीची माहिती पुरवण्यात आलेली आहे. जर आपण पत्रकार बांधवांना मी विनंती करतो की त्यांनी त्या ठिकाणी जावं. एक जरी शेतकऱ्यांनी सांगितलं की आमच्यावरती नागाई देवी शुगर प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने माननीय आमदार श्रीदादा चौधरी आणि प्राध्यापक डॉक्टर रवी चौधरी यांच्यावरती 1 जरी रुपया बाकी असणार तर आम्ही गुन्हेगार आहोत, हे आम्ही विशेष या ठिकाणी सांगतो. फक्त इलेक्शन आलं का कारवाई करणे, हे करणे, इलेक्शन आलं की बॉम्ब करणे, हे ज्यांचे धंदे आहेत. बरोबर. बापू साहेब, निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना अवघे 2 दिवस निवडणुकीला बाकी आहेत. याच निवडणुकीच्या तोंडावर आपल्यावर दोघं आरोप करण्यात आलेत. तर या आरोपांकडे तुम्ही कसे बघतात? काय सांगाल तुम्ही? हे जे आरोप केलेले आहेत हे अगदी निराधार आहेत. या आरोपांचे मी खंडन करतो. यांनी जर यांच्या खरोखर जर कागदपत्र असतील तर आमच्यावरती यांनी गुन्हे दाखल करावेत ना. राहिला प्रश्न मेघाताईंचा, शेतकरी संघटनेच्या वतीने, नर्मदा बचाव आंदोलनाच्या वतीने मेघाताईंची आमची 3दा मीटिंग झाली. मीटिंग झाल्यानंतर जे शेतकरी बांधवांनी त्यांना मेघाताईंना सांगितलं की ताई, या ठिकाणी डॉक्टर रवी चौधरी आणि शिरीषदादा यांच्यामुळेच आमचे प्राण वाचलेले आहेत, यांच्यामुळेच आमचे कुटुंब वाचलेले आहे, नाही तर आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ आली असती. एवढे पैसे 65 कोटी रुपये त्यावेळेला आधीच्या मॅनेजमेंटचे यांनी जादा केलेले आहेत. त्या पैसे देण्याच्या संदर्भात यांचा काही संबंध नसताना यांनी यांच्या स्वतःच्या प्रॉपर्ट्या गहाण ठेवून ते पैसे आम्हाला अदा केलेले आहेत. अशा शेतकऱ्यांनी ताईंना सांगितलं, ताईंनाही समाधान झालं आणि ताईंनी त्यानंतर आम्हाला सहकार्यच केलं. पण ऐन निवडणुका तोंडावरती ताई जर असं बोलत असणार तर निश्चितच ताईला चुकीचं माहिती पुरवण्यात आलेली असणार. आणि जर असणार तर तुम्ही कायदेशीर कारवाई करा ना. आम्ही तुम्हाला आवाहन करतो, कायदेशीर कारवाई करा. पालकमंत्री आहात तुम्ही, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आहात तुम्ही, हिंमत असेल तर करून दाखवा. फक्त लोकांना वल्गना करणे, खोटं बोलणे, अफवा फैलवणे, हे धंदे आता बंद करा. लोक आता जाणून आहेत सगळं काय आहे ते. पराभूत समोर दिसतोय म्हणून काही वल्गना करायचा आणि काही बोलायचं आणि लोकांना भ्रमित करायचे, लोकांची दिशाभूल करायचे, हे धंदे आता सोडा.
असं मी मंत्री महोदयांना सांगू इच्छितो.